प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, मनाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते दिसत नाही, पण प्रत्येक भावना, प्रत्येक निर्णय, प्रत्येक नातं हे याच मनातून जन्म घेत असतं. मित्र, आजच्या वेगवान जगामध्ये, ह्या अतिशय व्यस्त अशा जगामध्ये जर आपण पाहिलं तर मुलांच्या शारीरिक वाढीकडे साधारण आपण सक्षम असतो आणि बऱ्याच वेळा आपलं लक्ष असतं, पण मानसिक आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतं. पण त्यांच्या मनात चालणारी वादळं याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं. मित्र, मानसिक स्वास्थ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मानसिक स्वास्थ्य जागरूकता महिना सध्या सुरू आहे आणि या निमित्ताने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरती वेगवेगळ्या टप्प्यांवरती, वेगवेगळ्या भागांवरती, वेगवेगळ्या मानसिक आरोग्याला घेऊनच वेगवेगळ्या चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये महिलांचं मानसिक आरोग्य आणि प्रौढांचं मानसिक आरोग्य. तर आजच्या भागामध्ये आपण जे पाहणार आहोत ते मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधी पालकांनी घेणारी काळजी, भूमिका, त्यांची भूमिका पालकांची काय असणार आहे, हा विषय आपण आज निवडलेला आहे. या निमित्ताने आपण स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधित पालकांची भूमिका. मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि त्यासंबंधित पालकांची भूमिका. मित्र, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक आणि डिजिटल युगामध्ये मुलांच्या मनावर अनेक प्रकारचे ताण असताना आपण पाहतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य जपणे ही केवळ एक गरज उरत नाही, तर ती एक जबाबदारी होऊन बसते. या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत इथे उपस्थित, स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मान्यवर पाहुणे, मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर नीता कामत मॅडम, ज्या एक अनुभवी पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत, बालरोग न्यूरोलॉजिस्ट आहेत. मॅडम, मी आपलं आजच्या या हॅलो डॉक्टरच्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपल्या पाहुण्यांचं जर अगदी संक्षिप्त अशी ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर नीता कामत या अनुभवी बालरोग तज्ज्ञ असून त्यांनी MBBS नंतर पीडियाट्रिक्समध्ये MD तसेच पीडियाट्रिक्स न्यूरोलॉजी व एपिलेप्सीमध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. मागील 35 वर्षापासून त्या बाल आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील ग्रँट मेडिकल कॉलेज व JJ रुग्णालय तिथे, तसेच नागपूर, नांदेड आणि जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. JJ रुग्णालयातील PICU व NICU या विभागांना ISO मानांकन मिळवून देण्यामध्ये त्यांचा अतिशय मोठा मोलाचा असा वाटा राहिलेला आहे आणि त्यासाठी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानितही करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक, म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये अधिक संशोधन लेख प्रकाशित त्यांचे झाले असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांनाही घडवून देश विदेशात आज उत्कृष्ट डॉक्टर म्हणून ते रुजू आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ सारख्या जागतिक संस्थांमध्ये आरोग्य सल्लागार म्हणूनही त्यांनी आपली भूमिका निभावलेली आहे. 35 वर्षांचा समर्पित असा अनुभव त्यांनी औषधोपचाराबरोबरच समुपदेशनामध्येही, या समुपदेशन जे माध्यम असतं त्याच्यातून असंख्य रुग्णांना नवजीवन दिले आहे आणि ही मोठी कामगिरी त्यांच्याकडून घडलेली आहे. असे आजच्या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याबद्दलची एक सखोल गोडी त्यांची स्वतःची वैयक्तिक असून त्यासोबत एक प्रगल्भ अनुभव असलेली व्यक्ती आज आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे लाभलेली आहे. नक्कीच या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मित्र, अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयावरती आज आपण आपले तज्ज्ञ पाहुणे जे आहेत डॉक्टर नीता कामत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, मी पुन्हा एकदा आपलं या हॅलो डॉक्टरच्या भागामध्ये हार्दिक स्वागत करतो सगळ्यांच्या वतीने. अतिशय महत्त्वाचा विषय आहे मॅम आणि अतिशय संवेदनशील असा विषय आहे.
की मानसिक आरोग्य, खास करून बालकांचं, लहान मुलांचं आणि किशोरवयीन मुलांचं यांचं जे मानसिक स्वास्थ्य याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि यामध्ये पालकांची असलेली भूमिका. तर सुरू करताना मी असं विचारू इच्छितो की साधारण आजच्या काळामध्ये मुलांबद्दल बोलायचं झालं किंवा किशोरवयीन मुलांबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं झालं, तर हे साधारण कितपत वाढताना आपल्याला याचं प्रमाण दिसते आणि आकडेवारी साधारण काय सांगते, याबद्दल आपण काय सांगू शकाल? तसं बघायला गेलं तर लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलची एक मोठी सुनामी सध्या आलेली आहे. डिप्रेशन हे इतकं कॉमन झालेलं आहे की जवळजवळ 45% मुलांमध्ये डिप्रेशन खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. सुसाईड रेटसुद्धा खूप जास्त आहे. भारतात 1 तासाला 1 लहान मूल सुसाईड करतं. म्हणजे ही खूपच मोठी आकडेवारी झाली आणि ही मान्य करण्यासारखी नाही आहे. याला आपण एक एपिडेमिक म्हणू शकतो. जवळजवळ 60,000 रेप केसेस भारतात 1 वर्षात होतात. याला अत्यंत खाली गेलेलं मुलांचं मानसिक स्वास्थ्य असंच म्हणावं लागेल. ह्याला आपण एक सुनामीसुद्धा म्हणू शकतो. अगदी थोडक्यात आपण अतिशय बोलके असे ही आकडेवारी जी दिलेली आहे आणि एक भयावह परिस्थिती साधारण आपल्या उत्तरातून कुठेतरी जाणवली आपल्याला. नक्कीच याच्यावरती काय तोडगा असू शकतो आणि याच्याबद्दलची जनजागरूकता आणि हाच आपला आजचा मूळ विषय जो आहे, त्याचा उद्देश जो आहे या कार्यक्रमाचा तोच आहे. मग पुढे जाताना मॅडम मी विचारू इच्छितो की शालेय वयातील जी मुलं आहेत, साधारण त्यांचा जर विचार करायचा झाला तर एक एन्झायटी ज्याला आपण चिंता म्हणतो, नैराश्य आहे, डिप्रेशन आहे आणि वर्तनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, स्वास्थ्य आहे, म्हणजे बिहेवियरल साधारण इश्यूज, यांचे प्रमाण का वाढताना आपण साधारण पाहतो आहोत आणि त्यामागची मुख्य कारणे आपण काय पाहता? तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण लहान मुलं जे आहेत त्यांना आपण 2 वयोगटात डिवाइड करूया. एक आहे 10 वर्षापेक्षा लहान, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. ह्या मुलांमध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी, जेवण बरोबर न करणे, उद्धटपणे वागणे, डिसरिस्पेक्टफुली वागणे आणि ह्याच्यात काही काही गोष्टी अशा पण आहेत की खरोखर काही असे रोग असतात. फॉर एक्झाम्पल ADHD म्हणा, हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ऑटिझम. तर ह्याच्यात मुलांचं वागणं आईवडिलांना मॅनेज करणं किंवा त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होऊन जातं. दुसरा वयोगट म्हणजे 10 वर्षाच्या वर, म्हणजे आपण ज्यांना ॲडोलिसंट म्हणतो किंवा वाढत्या वयाची मुलं. त्या वाढत्या वयाच्या मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स बघण्यात येतात आणि ते म्हणजे मुख्य म्हणजे की त्यांच्यामध्ये दारू, सिगरेट, ड्रग अब्यूज, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आणि ॲकॅडमिक प्रेशर, डिप्रेशन ह्या गोष्टी अत्यंत प्रकर्षाने बघण्यात येतात. अगदी संक्षिप्त पद्धतीने पण सोप्या भाषेमध्ये आपण साधारण समजावून सांगितलं की या लहान शालेय मुलांमध्ये साधारण ही भूमिका काय असू शकते. पण आता सध्या जर आपण पाहिलं की एक अपरिहार्य गोष्ट जर आपण विचार करायचा झाला तर एक सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, समाज माध्यम आहेत, डिजिटल एक्सपोजर आहे, डिजिटल युगाशी जो संपर्क आहे तो न टाळता येण्यासारखा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गेमिंग आलं, साधारण मोबाईल्स आले, तर हे न टाळण्यासारख्या गोष्टी आहेत. मग याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावरती साधारण काय परिणाम होताना आपण पाहतात आणि कशा प्रकारचा हा परिणाम होतो? मोबाईल आणि डिजिटल ॲडिक्शन, TV ॲडिक्शन हे अत्यंत लहान मुलं नाही, म्हणजे म्हटलं तर जन्मापासूनच मुलांचा मोबाईलशी संपर्क येतो. त्याच्यापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत म्हणजे आई वडील, मुलं सगळ्यांनाच डिजिटल ॲडिक्शन झालेलं आहे आणि हा मोठ्या प्रमाणात पसरलेला रोग आहे. डिजिटल ॲडिक्शन मोबाईलमध्ये होतं की मुलं सारखे आपला मोबाईल स्क्रॉल करत जातात. त्याच्यावर सारखे काही काही चित्रावर चित्र येतात आणि आपल्या ब्रेनमध्ये जे इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात ते सारखे ॲक्टिवेट होतात. तर हे सारखे ॲक्टिवेट होत असल्यामुळे आणि अनेक नंबर, तर ह्यांनी मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात आणि त्यांना इतकी चलबिचल होतात की त्यांना एक कॉन्सन्ट्रेशन करणं, एका ठिकाणी बसणं, अभ्यासात लक्ष केंद्रित करणं किंवा ते एखादे ड्रॉइंग करत असतील किंवा कुठलंही काम करत असतील तर त्यांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जास्त राहू शकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे नको त्या वयात नको त्या गोष्टी मोबाईलवर, टीव्हीवर त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम त्यांच्या पर्सनॅलिटीवर होतो. कारण प्रत्येक वयाची आपापली जबाबदारी असते आणि करण्याच्या गोष्टी असतात. जर नको त्या वयात नको त्या गोष्टी केल्या तर डेफिनेटली आपल्याला जे अचीव्ह करायचं आहे किंवा एक सक्सेसफुल व्हायचं आहे लाईफमध्ये, सफल व्हायचं आहे, हे होऊ शकणं शक्य नाही. म्हणजे साधारण डिजिटल एक्सपोजर ह्याच्याशी येणारा संपर्क आहे त्याला कुठेतरी नियंत्रित करणं आणि एका योग्य दिशेने त्याला नेणं हे अतिशय गरजेचे आहे. हेच कुठेतरी आपल्या उत्तरातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतंय. मग आता सध्या पालकांची जर अवस्था आपण पाहिली तर एक व्यस्त दिनक्रम पालकांचा साधारण आपण दोघांचाही बघतो, आई वडिलांचा. तर आणि स्पर्धात्मक वातावरण साधारण ते आहेत, शाळेत आहे, शाळेच्या बाहेरही आपल्याला आहे बघायला मिळतं. आणि साधारण शैक्षणिक दडपण या गोष्टी पण मुलांच्या मनावरती अतिशय मला वाटतं सखोल परिणाम करतात. तो कशा प्रकारचा परिणाम असतो हे ह्याचं उत्तर आपण मॅडमकडून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्याशी म्हणजे या विषयाची सखोलता आणि संवेदनशीलता किती आहे की संपर्क आपल्याशी काही प्रेक्षकांचा झालेला आहे. आपला प्रश्न विचारा. ज्ञानेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. माझा प्रश्न असा होता की माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा मुलगा आहे. तो कसा आहे खेळण्यामध्ये जास्त हे करतो, म्हणजे जेवणामध्ये त्याचं म्हणजे मन रमत नाही किंवा जेवण असं आवडीनं मुद्दा म्हणून म्हणणार नाही जेवण करायचं म्हणून मला. खेळण्यामध्ये जास्त हे असते आणि त्याच्यामुळे ते अशक्तपणा येते अंगामध्ये. आपल्या प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम काय सांगाल? अगदी बोलका प्रश्न आहे आणि मला वाटतं अनेक पालकांचं प्रतिनिधित्वच करतो हा प्रश्न. बरोबर आहे. मुलाचं खेळण्यात लक्ष असणं जास्त प्रमाणात ह्या वयात हे काही नवीन नाही आहे. पण ह्याच्याबरोबर जर तो अभ्यास करत नसेल तर त्याचं कारण काय आहे? मोबाईलवर सारखा असतो की घरात त्याला तशी कंपनी मिळत नाही, की आईवडील त्याच्यासाठी तसे उपलब्ध असतात की नाही, या गोष्टींबद्दल जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खेळणं म्हटलं तर शरीरासाठी फारच गरजेचं आहे. मोबाईल, टीव्ही बघण्यात घरी बसून राहण्यानी मुलांना शरीराला व्यायाम मिळत नाही. तसेच एक्सरसाइज केल्याने म्हणजे खेळल्याने आपल्या ब्रेनमध्ये जे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, रक्ताभिसरण चांगलं झालं त्यामुळे पण शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं. तर खेळणे हे काही वाईट नाही आहे. पण त्याच्याबरोबर नंतर अभ्यासात त्याचं लक्ष केंद्रित व्हावं ह्याच्यासाठी त्याचा मोबाईलचा यूज जास्त आहे का किंवा त्याचं दुसरीकडे कुठे लक्ष आहे का, तर या गोष्टी जाणून घेऊन आईवडिलांनी जातीने लक्ष घालून त्याला समजावून किंवा जर जमत नसेल तर एखादा तज्ज्ञाचा म्हणजे एखादा पिडियाट्रिशियन आहे, सायकोलॉजिस्ट आहे, याची मदत घेणं गरजेचं आहे जर तुमच्यासाठी हा विषय अत्यंत कन्सर्नचा असेल तर. अतिशय महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपण सांगितलं की खेळ म्हणजे मैदानी खेळ असावेत, पण मोबाईलवरचे ते खेळ आणि गेम्स या गोष्टींपासून कुठेतरी त्याला परावृत्त करणं हेही, आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जर त्याचा अतिरेक होत असेल तर हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मॅम, आपण एका प्रश्नावरती होतो की साधारण पालकांचं व्यस्त दिनक्रम, स्पर्धात्मक युग आणि शैक्षणिक दडपण या सर्व गोष्टींचा लहान मुलांच्या मनावरती होणारा परिणाम काय असतो? परिणाम तर खूप वाईट होतो. कारण आजकाल आई वडील दोघंही अत्यंत व्यस्त असतात आणि जर ते कॉर्पोरेटमध्ये कुठेही काम करत असले तरीसुद्धा हे एक्सटेंडेड टाईम काम करायचं, एक्सटेंडेड टाईम, आणि स्पेशली मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे जाण्या येण्यामध्येच खूप सारा टाईम जातो, एनर्जी जाते आणि ते घरी आल्यानंतर त्यांच्याजवळ फारशी काही शक्ती उरलेली नसते, ते ड्रेन आउट झालेले असतात. आणि मुलांना आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आहे. आधी जेव्हा जॉईंट फॅमिली होती तेव्हा मुलांमध्ये काहीतरी दुसऱ्या भावंडांची कंपनी मिळायची, तर एकमेकांशी खेळण्यात, शेअर करण्यात, केअर करण्यात त्यांचा वेळ जायचा आणि भरपूर काही गोष्टी अशा वेळेला मुलं शिकायचे. पण आता असं होतं आहे की न्यूक्लिअर फॅमिली आहे, आईवडील दोघंच आहेत, दिवसभर घरात नसतात. मूलसुद्धा एक तर मेड सर्वंटच्या भरोश्यावर असेल किंवा शेजारच्यांच्या बरोबर असेल किंवा एकटं असेल मूल, तर त्या मुलाला बोर्डम हा एक फार मोठा प्रकार डिप्रेशनला कारणीभूत होऊ शकतो. दुसरं असं की ऑफिसमध्ये चढाओढीची हे युग आहे,
तर प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आईवडिलांना सुद्धा वाटतं की मी इतकं चांगलं कमवावं, इतकं प्रमोशन घ्यावे, इतका पैसा कमवावा. आणि आजकाल मुलीसुद्धा इक्वली ॲम्बिशियस झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तडजोड करायला कुणालाच इतकं सोपं पडत नाही आणि त्या ह्याच्यात बळी पडतो तो मुलाचा. कारण मुलाला आईवडिलांशी कनेक्ट असणं, आईवडिलांशी त्याच्या भावनांची, त्याचं बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं, बाहेर काय झालं आहे किंवा त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला आईवडिलांजवळ फुरसतच उरलेली नाही आहे, ना त्यांच्याजवळ एनर्जी उरली आहे. तसेच दोघेही जेव्हा व्यस्त असतात कामात तेव्हा एक मनात एक प्रकारचं गिल्ट असतं की मी वेळ नाही देऊ शकले किंवा पाहिजे तसा संपर्क होऊ शकत नाही. मग मुलांनी जे मागितलं ती गोष्ट देऊन त्यांना खुश करा किंवा येताना एखादं खेळणं घेऊन या, एखादं खायचं काहीतरी घेऊन यायचं आणि म्हणायचं हे घे आणि होऊन जा खुश. आणि आपण आपला वेळ काढायचा, कारण त्यांना पण वेळ तर हवा असतो ना. आईवडिलांना सुद्धा इतकं थकून आल्यानंतर स्वतःसाठी सुद्धा वेळ हवा असतो. तर म्हटलं तर खूप दोष कुणाला देता येणार नाही, पण टाईम असा आलेला आहे, वेळ अशी आलेली आहे की मुलांची जर मानसिक आरोग्याची आकडेवारी जी आपण पहिल्या बोलण्यात ऐकली तेव्हा इट्स अ वेकअप कॉल की आम्हाला सतर्क होऊन या गोष्टीवर विचार करणं अनिवार्य आहे. कारण शेवटी आमचीच मुलं आहेत आणि जर त्यांच्या आयुष्याचं भलं नाही झालं, ते भलत्या मार्गाला लागले तर आमचं तर आतडं पिळवटून येणार आहे. अगदी खरं आहे. खरं आहे की आपण फक्त मुलांबद्दल बोलत नाही आहोत, तर एकंदरीत या देशातल्या भविष्याबद्दल बोलत आहोत. म्हणून तो महत्त्वाचा विषय आहे. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडलेले गेलेले आहेत. नवलजी हे धुळ्याहून आपल्याशी जोडले गेले आहेत. नवलजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर नमस्कार. नमस्कार. सर, जर एखाद्या मुलामध्ये ताण, भीती किंवा नैराश्याची सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर पालकांनी सुरुवातीला कोणती पावले उचलावीत? अगदी संयुक्तिक असा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? नाही, मला कळलं नाही कुठेही लक्षणं. भीती भीती आणि नैराश्याची ही लक्षणं साधारण प्राथमिक लक्षणांमध्ये कशा प्रकारे पालकांचं लक्ष असावं याबद्दलचा प्रश्न येतो. मुलाचं वय काय आहे आपल्या? संपर्क त्यांच्याशी तुटला गेलेला आहे, तर साधारण आपण प्रश्नाचं समजून घेऊन आपण त्यांना उत्तर देऊ शकतो. आता फिअर जसं आपण बघितलं की मोबाईल, टी व्ही ह्याच्यावर जे सिरियल्स असतात किंवा जे प्रोग्राम्स असतात ते आजकाल किंवा मूव्हीज जरी बघितल्या तरीसुद्धा इतक्या घातक प्रमाणात त्याच्यात इतकं व्हायलन्स, ॲग्रेशन म्हणजे काही राहिलंच नाही आहे आता न बघण्यासारखं. इतकं जास्त टी व्ही आणि मोबाईलवर अवेलेबल आहे. तसंच हे मुलांच्या प्रत्यक्ष लाईफमध्ये सुद्धा आता झालेलं आहे. कारण बघण्यात येतं की मुलं जेव्हा एकमेकांशी खेळतात, थोडेफार काही भांडणं झाले तरीसुद्धा असे सिरियल बघितल्यानंतर किंवा अशा चित्र मोबाईलमध्ये बघितल्यानंतर ते त्याचा प्रयोग करतात. आणि मग असं होतं की मुलांना, जे मुलं थोडे शांत असतात त्यांना अशा ॲग्रेसिव्ह मुलांच्या संपर्कात जेव्हा ते येतात आणि त्यांना ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, फॉर एक्झाम्पल एखादा मारामारी करेल किंवा काहीतरी धमक्या देईल, तर ह्या गोष्टींनी मुलांच्या मनामध्ये फार जास्त भीती बसते. आणि कधीकधी असंही होतं की आईवडीलसुद्धा मुलांच्या काही चुका झाल्या तर त्यांना त्या प्रपोर्शनमध्ये पनिशमेंट देणं किंवा रागवणं हे करत नाहीत आणि त्यांनीसुद्धा मुलांच्या मनामध्ये धाक बसतो. त्याचप्रमाणे कधीकधी असं बघितलं गेलेलं आहे की जे टीचर असतात, कधीकधी एखाद्या टीचरबद्दल मुलाच्या मनामध्ये भीती बसलेली असू शकते आणि त्याच्यामुळे तो तसा वागतो. तर ह्या भीतीचं कारण काय आणि ते कारण कसं काय, ती भीती कशी काय त्याच्या मनातून घालवायची म्हणजे त्याला आपला आत्मविश्वास, एक सेफ वाटेल, सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करून देणं हे पालकांचं आणि तज्ज्ञांचं सुद्धा काम आहे. अतिशय महत्त्वाचं होतं. मग आपण त्याला याचाच धागा धरून मी पुढे विचारू इच्छितो की सुरुवातीच्या टप्प्यात साधारण मानसिक समस्या या कशा प्रकारे ओळखाव्यात पालकांनी, याबद्दल आपण काय सांगाल? तर मी एक सांगेल की जर कोणाच्या घरी एखादं मूल असेल किंवा त्यांनी बघितलं असेल की हे मूल साधारण ठीक मोठं झालेलं आहे किंवा आजूबाजूची मुलं बघतो आपल्याला वाटतं की हे नॉर्मल आहेत, अशा मुलांशी कंपेअर केल्यानंतर जर आपल्याला काही वाटलं की ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय,
काहीतरी वेगळं दिसत आहे म्हणजे हा खूप घाबरलेला असतो किंवा नेल बायटिंग म्हणजे नखं खायची सवय असते काही मुलांना. काही मुलं फक्त आपल्यातच गुंतलेले असतात. कोणाशी आपल्या वस्तू शेअर करणं किंवा बोलणं हे त्यांना जमत नाही. खूप घाबरलेले असतात. घरी असे एका कोपऱ्यात बसून राहतील. तर ही अशी जी लक्षणं आहेत तर आपण समजून घ्यायचं की ह्या मुलाला मदतीची गरज आहे. हा म्हणजे साधारण मनस्थितीतील साधारण बदल, एकाकीपणा आणि चिडचिडपणा हाही एक महत्वाचा लक्षण मला वाटतं त्या गोष्टीला. ॲग्रेशन आहे, ॲग्रेशन आहे. ॲरोगन्स आहे. नंतर वर्गात जर टीचर शिकवत असेल तर एखादं मूल तिथे उद्धटपणे वागत असेल, एखादं पेपरचंच काहीतरी करून टाकत असेल तर असा उद्धटपणा बघणं, तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीत. त्याचप्रमाणे मुलांना पोटात दुखणं, उलट्या होणं, झोप न येणं, म्हणजे झोप ही इतकी नॅचरल प्रोसेस आहे, पण या इतक्या बिघडलेल्या मनस्थितीच्या युगामध्ये मुलांना, लहान लहान मुलांना सुद्धा पाहिजे तशी झोप येत नाही. ही फार मोठी घातक गोष्ट आहे. हा म्हणजे मुलं स्वतः बोलू शकत नाहीये, ते व्यक्त होऊ शकत नाहीये, पण अशा वेळी त्यांच्या वर्तनातून कोणकोणते बदल आहे हे सूक्ष्म बदल आपल्याला कुठेतरी समजणं गरजेचं आहे. विषयाची व्यापकता आपण जर पाहता की प्रेक्षक आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हो, नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की काही लहान मुलं ही एका शब्दावर ऐकतात आणि काही मुलं अशी असतात की ते अग्रेसिव्ह असतात, ते ऐकतच नाही. मग काही पालक त्यांना मग शिक्षा करतात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आणि दुसरं असं की शालेय जीवनामध्ये त्या मुलांचा आहार हा कशा पद्धतीचा असावा? का नॉनव्हेज खाल्ल्यामुळे काही मुलं जास्त अग्रेसिव्ह होत असतील? धन्यवाद आणि आपल्या माझा प्रश्नाबद्दल. अजून एक- आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. नक्कीच आपण मॅडमकडून याचं उत्तर घेऊया. मॅडम, काय सांगाल? तर असं आहे की हे एकेकाच्या पर्सनॅलिटीवर आहे की एक मूल सांगितलेली गोष्ट लगेच ऐकतं आणि दुसरं मूल ॲग्रेसिव्ह असतं आणि ही गोष्ट ऐकत नाही. तर म्हटलं तर जेव्हा वाढत्या वयाची मुलं असतात, किशोरवयीन मुलं, त्यांच्या जे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा मुलींमध्ये होतात, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते आपल्या एका आयडेंटिटीच्या शोधात असतात. बाकीच्या मुलांची वागणूक बघतात तर ते इतक्या लवकर ऐकतीलच असं नाही आहे. कारण हा ॲडोलेसंट मुलांचा रिबेल जे म्हणतो, म्हणजे बगावत करणं, आपला इंडिपेंडन्स शोधणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसतात. तसंच हे पण आहे की आपण जुन्या काळाचे विचार म्हणजे आपण थोडे आपल्या वेळचे विचार जर मुलांवर लादले तर तो मुलांना ते नॉर्मल वाटत नाही. कारण त्यांचे पियर, त्यांच्याबरोबरचे जे असतात मित्रमैत्रिणी, ह्यांची वागणूक त्यांना तीच नॉर्मल वाटते आणि म्हणून आपण सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटत नाहीत आणि म्हणून ते ॲग्रेसिव्ह होतात. पण ह्या बाबतीत जर मुलांना प्रसंग बघून, समजा एखादा टीव्हीवर काही प्रोग्राम सुरू आहे आणि आपल्या लक्षात आलं की ही हॅबिट चांगली नाही, आपण सगळे मिळून बघतोय प्रोग्राम, तर आपण त्या गोष्टीचा रेफरन्स धरून त्या वेळेला, योग्य वेळेला, जेव्हा तो रिसेप्टिव्ह आहे, तो ते घ्यायच्या मनस्थितीत आहे, तेव्हा आपण जर मुलाला जर सांगितलं की बघ बाळा, ह्यानी लहानपणी आईवडिलांचं ऐकलं नाही आणि मोठेपणी बघ याचं असं झालं, तर असं करून त्यांच्या कलाकलांनी घेऊन त्यांना तो मुद्दा समजावून देणं, त्याचं महत्त्व समजावून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि जर गोष्ट खूपच पुढे गेलेली असेल आणि मूल खूपच ॲग्रेसिव्ह असेल तर त्याचं कारण काय, याच्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं, कारण शोधून काढणं हे तज्ज्ञाचं काम आहे. आणि त्याच्याप्रमाणे एक तर समोपचार म्हणजे काउन्सिलिंग किंवा कधीकधी काही मेडिसिन्सची गरज पडू शकते जेव्हा मुलं खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात. कधीकधी काही क्रोमोझोमल पॅटर्न्स पण असे असतात की त्याच्यामुळे सुद्धा मुलांची क्रिमिनल वृत्ती किंवा ॲग्रेसिव्ह वृत्ती खूप वाढू शकते. तर हे काम तज्ज्ञांचं आहे की मुलाला बघितल्यानंतर ते कारण काय ते शोधणं आणि थोडंसं मुलांना समजून घेऊन हळूहळू पेशन्स ठेवून हे करणं गरजेचं आहे.
मग मॅडम मानसिक आरोग्य जे मुलांचं आहे ते मजबूत ठेवण्यासाठी आता आपण ह्या सगळ्या सुरुवातीचं जे काही आपण चर्चा आपली झाली याच्यामध्ये सूक्ष्म लक्षणं काय असतात ती कशी समजून घ्यायची, मग हे ह्याच्या मागचं कारण जे आहे की अर्ली इंटरव्हेन्शन ज्याला म्हणतो आपण की प्रारंभिक हस्तक्षेप या गोष्टीमध्ये जर केला तर त्याचे कोणकोणते फायदे आपण सांगाल? हां, जर आपण सुरुवातीलाच ही लक्षणं आपल्या लक्षात आली आणि आपण स्वतः प्रयत्न केला किंवा एखाद्या टीचरची मदत घेऊन केला आणि जर फायदा झाला उत्तम, पण जर एवढं करून होत नसेल तर जास्त वेळ थांबायची गरज नाही आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तज्ज्ञ म्हणजे कोण? त्याच्यात पिडियाट्रिशियन, सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर, टीचर ह्या लोकांची मदत घेऊन आपल्याला मुलाला मदत करणं. कारण कसं होणार आहे की जर आपल्या लवकर लक्षात आलं ना तर आपल्याला खूप जास्त इंटरव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट करायची गरज पडणार नाही. पण आपण म्हणतो ना कधी कधी की हाताबाहेर गोष्टी गेलेल्या आहेत. जसं कॅन्सर, अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर ट्रीटमेंट पार्ट पण सोपा असतो आणि त्याचे फायदे पण खूप असतात आणि पूर्ण क्युअरसुद्धा होतं. त्याचप्रमाणे आम्ही असं खूपदा बघितलेलं आहे की जेव्हा अगदी सुरुवातीला काही लक्षणं दिसली आणि त्या मुलांना अगदी सोपे सोपे उपाय सांगितले तर त्यांचं आयुष्य एकदम निगेटिव्हिटीकडनं पूर्ण पॉझिटिव्हिटीकडे गेलेलं आहे आणि आयुष्य अतिशय सक्सेसफुल झालेलं आहे. असं म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षाचा फॉलोअप आमच्याकडे त्या मुलांचा आहे. म्हणून सगळ्यात पहिले अर्ली आयडेंटिफिकेशन आणि त्याच्यानंतर त्याच्यावर केलेली उपाययोजना, हे चांगले रिझल्ट मिळायला, कमी वेळात चांगले रिझल्ट मिळायला अत्यंत कामाची गोष्ट आहे. म्हणजे जितक्या लवकर गोष्टी लक्षात येतील तितक्या लवकर त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंधात्मक आणि लवकरात लवकर जे काही इंटरव्हेन्शन करता येईल ते पुढे गोष्टी मोठ्या होण्याच्या अगोदरच टाळता येतील आपल्याला. नक्कीच पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दिनकरजी हे नाशिकवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. दिनकरजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. हो, माझा नातू आहे 9 वर्षाचा. वर्गातही लक्ष देत नाही आणि घरी शिकवायला जर त्याला सुरुवात केली आम्ही तर तो आमच्याकडे लक्ष देत नाही, अभ्यासाकडे लक्ष नसतं, तो आत्मकेंद्रीय असा वागतो. तर याबद्दल काय आपल्याला उपाय करता येते? तुम्ही जे बोलताय ना त्याच्यावरून मला असं वाटतंय की ह्या मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी, ADHD ज्याला म्हणतात चा त्रास असू शकतो. तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन थेरपी करणं, गरज पडली तर काही औषधं देणं थोड्या काळासाठी किंवा जास्त वेळासाठी हे गरजेचं आहे. जर मुलगा सगळ्यांना डिस्टर्ब करत असेल, वर्गातून तक्रारी येत असतील, घरी पण नाही, घरच्यांना पॉसिबल नाही आहे, तर हा मुलाचा दोष नाही आहे. त्याला का बरं असं होतं हे कारण समजून आणि अशा मुलांना रागवून किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलून किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी करून जर आपण त्यांना रागवत गेलो, बोलत गेलो तर त्यांचा आत्मविश्वास अजूनच कमी होतं आणि सिम्पटम्स अजूनच वाढतात. म्हणून बेस्ट म्हणजे की तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला ह्या मुलाच्या बाबतीत घ्या. मला असं वाटतं हा ADHDचा प्रकार असावा. अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आपली चर्चा आहे आणि अनेक प्रेक्षक आपल्याशी वारंवार जोडले जात आहेत. याचा अर्थ हा विषय किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला नक्कीच लक्षात येत आहे. मित्रांनो, आता आपण समस्या समजून घेतली आणि त्याच्यावरची अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे लवकर ती समजून कशी घ्यावी या गोष्टीबद्दलही चर्चा झाली. नक्कीच आपल्या घरामध्ये पालकांनी कोणत्या प्रकारचं वातावरण या संदर्भात त्याला अशा गोष्टी होणार नाही याच्यासाठी आणि योग्य ते वातावरण कसं तयार करायचं याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आपण जाणून आहात की मुलांचे मानसिक स्वास्थ्य आणि त्या संदर्भात पालकांची जी भूमिका आहे या विषयावरती चर्चा करत आहोत आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत त्या सुप्रसिद्ध पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर नीता कामत मॅडम. मॅडम, आपण ब्रेकच्या आधी मुलांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी साधारण काय भूमिका असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. मग पालकांनी साधारण घरामध्ये वातावरण कोणत्या प्रकारचं ठेवावं जेणेकरून ही मुलं मानसिकदृष्ट्या सुरक्षित व आत्मविश्वास त्यांचा अबाधित राहू शकतो, याबद्दल काय सांगाल? याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या मुलांशी कनेक्ट, मुलांशी कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या वस्तू, बाकी सुखसोयी ह्याची त्यांना तेवढी गरज नाही आहे. त्यांना काय हवं आहे ते आईवडिलांशी साधायचा कम्युनिकेशन
की त्यांचे जे काही शाळेत झालं असेल, बाहेर मित्रमैत्रिणींमध्ये जे काही झालं असेल, त्याच्याबद्दल त्यांना सांगायची जी उत्सुकता असते ती ऐकून घेण्यासाठी आपण त्यांच्यासाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यात वेळ देऊ शकत नाही ह्याच्यासाठी मी 100% पालकांना तरी जबाबदार धरत नाही, पण कुठं ना कुठं पालकांनी स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि वेळ देण्यासाठी कसा वेळ काढायचा ते आपापलं विचार करण्याची गोष्ट आहे, पण वेळ देणं गरजेचं आहे. त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. आल्या मुलांना आज परीक्षेचा पेपर मिळाला का, किती मार्क मिळाले, तू पहिला आला की दुसरा आला, मग पहिला का नाही आला, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तू कसा आहे, काय खाल्लं, कसं आहे हे विचारून एकमेकांशी संवाद साधणं आणि आपण एकमेकांना भेटल्यानंतर जो आनंद एकमेकांना मिळतो तो दोघांच्याही चेहऱ्यावर दिसायला पाहिजे. मुलं तर त्याच्यासाठी थांबलेलेच असतात आणि आईवडीलसुद्धा थांबलेले असतात, पण कुठेतरी ते इतके एक्झॉस्ट होऊन घरी आलेले असतात की कदाचित ह्या पैलूला तेवढा वेळ देणं, त्याच्यावर विचार करणं, ह्याच्या 24 तासापैकी काही वेळच उरत नाही. पण आता थांबून विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ऑफिसमधले कामं आपण ऑफिसमध्येच ठेवू, घरी आल्यानंतर घरी मुलांशी खेळू, त्यांच्याशी संवाद साधू, आपण आपले जे काही टेन्शन असतील किंवा आपल्या गोष्टी असतील त्यासुद्धा त्यांच्याशी शेअर करू. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात म्हणजे घरचं वातावरण एक खेळीमेळीचं असावं, शांत असावं, लाईट असावं. लाईट म्हणजे आई-वडील दोघांच्याही माथ्यावर एवढं ओझं आहे आणि मुलगा पण ते बघून, कारण कसं होतं की आपण जो विचार करतो, आपल्या डोक्यावर जे टेन्शन, मानसिक ताण असतो, मेंटल प्रेशर असतं, त्याचे व्हायब्रेशन्स त्या मुलापर्यंत पोहोचतात आणि बरेचदा आई-वडिलांची परिस्थिती बघून कधी मुलांना काही सांगायचं पण असतं, पण हे सगळं बघून ते शेअर नाही करू शकत. मग ते शेअर नाही करत तर बाहेर ते ह्याच्यासाठी मार्ग शोधतात. तर आई-वडिलांनी ह्या गोष्टीवर थांबून विचार करून आपल्या मुलांसाठी आपण दिवस-रात्र मेहनत करतो, त्यांच्यासाठी कमवतो, त्यांच्यासाठी घरं बांधतो, त्यांच्यासाठी पण काय नाही करत, आपलं पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी देतो, पण त्यांना त्या गोष्टीची गरज नाही. त्याच्यामुळे थांबून या गोष्टी कमी मिळाल्या तरी चालतील, सुखवस्तू कमी मिळाल्या तरी चालतील, पण 1 to 1 कनेक्ट जे आहे ते वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी संवाद अबाधित राहणं आणि संवादासाठी संयुक्तिक असं वातावरण आजूबाजूला ठेवणं, ही तारेवरची कसरत कुठेतरी पालकांना साधावी लागणार आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी सिन्नर येथून रुपेशजी गुजराती हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की पॅरेंट्सने मुलांवर अभ्यासाचे बर्डन देण्यापेक्षा त्यांचा व्यायाम, त्यांची झोप, त्यांचा आहार याकडे जास्त लक्ष दिलं जातं. कारण काही वेळेस असं म्हटलं जातं की तुला आता वेळ झालाय, ते पॉकेटमध्ये देऊन टाकता, बाहेर काहीतरी खाऊन घे, पण क्लास बुडवू नको, क्लासला जा आणि रात्री अभ्यास कर, जागरण झालं तर चालेल, अभ्यास कर, असं सारखं बर्डन दिलं जातं. त्यामुळे त्याचा बी त्यांचा मानसिक याच्यावर परिणाम होतो. तर त्यांना त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. योग्य आहार, योग्य झोप, योग्य व्यायाम, असं मला वाटतं. सारखं अभ्यासाचं बर्डन, करिअरचं बर्डन देऊ नये असं मला वाटतं. आपला प्रश्न काय आहे याच्यामध्ये? नक्कीच म्हणजे प्रश्नापेक्षा जास्त त्यांचा सल्ला होता. मॅडम, काय सांगाल याच्याबद्दल? नाही, ते जे बोलले ते एकदम बरोबर गोष्ट बोलले की मुलांना म्हणजे कारण कसं होतं की घरी कुकिंग करायचं, घरी बनवायचं, ह्याला सुद्धा वेळ पाहिजे. त्या गोष्टीसाठी सुद्धा आजकाल वेळ नसतो. त्याच्यामुळे जंक फूड, हे घे पैसे, कारण पैशाची कमी आजकाल कोणाला नाही आहे, त्यामुळे हे घे पैसे आणि खाऊन घे, वडापाव खा किंवा काहीतरी एखादं कुरकुरेचं पॅकेट किंवा कुठलं पण. तर ह्या सगळ्या अनहेल्दी वस्तू आहेत आणि त्यांचं कन्झम्पशन मुलांचं नक्कीच वाढतं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भोजन किंवा आपण जे खातो ह्याचा आपल्या मनावर फार मोठा परिणाम होतो. म्हणतात ना की जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैसी वाणी. आणि ही गोष्ट खरोखर एकदम सत्य आहे. कारण घरी बनवलेलं अन्न खाणं आणि बाहेरचं अन्न खाणं जे पैशासाठी बनवलेलं असतं, म्हणून आजकाल एवढं पैसा कमवायचा आहे ही वृत्ती का वाढलेली आहे? कारण बाहेर खाणं जास्त झालेलं आहे आणि घरी कुक केलेलं फूड हे कमी प्रमाणात मिळतं आहे. ते ना शरीरासाठी हेल्दी आहे
ना ते मनासाठी सुद्धा हेल्दी आहे. त्याचप्रमाणे मुलांना झोपसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पण झोप बरोबर व्हायला रात्री झोपायच्या आधी जो तासभर मोबाईलवर किंवा टी व्हीवर वेळ घालवतात तो कुठेतरी कमी करणं, पालकांनी, घरच्या बाकी सदस्यांनी कमी करणं आणि स्वतः पण लवकर झोपी जाणं. कारण त्यांना झोपी जा म्हणणं आणि आपण इकडे जागं राहणं यांनी आपल्याला जे साध्य करायचं आहे ते मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण जर झोपायला गेलो, लाईट बंद केलं तर मुलं पण थोड्या वेळात येऊन जातील. म्हणून तो टी व्ही, मोबाईलचा टाईम कमी करून झोप वाढवणं हे गरजेचं आहे. कारण शेवटी ब्रेनला रेस्ट मिळणं, माइंडला रेस्ट मिळणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपली झालेली जी झीज असते दिवसभराची ती भरून येण्यासाठी. तसेच दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश राहावं. आजकाल तर असं होतं की झोपेतून उठल्यानंतर असं वाटतं की अजून झोपायला पाहिजे, फ्रेशच नसतो. कारण आपण त्या रिकवर होत नाही, झालेली झीज रिकवर होत नाही. आता अकॅडमिक्स म्हटलं तर इतकी कॉम्पिटिशन आहे की मुलांना अभ्यास कर हे सुद्धा पालक सारखे सांगत असतात. तर सांगणं काही वाईट नाही आहे, पण एकेका मुलाची कपॅसिटी असते. जर त्या मुलांनी 100 पैकी 60 मार्क आणले तर आपण त्यांची तुलना 70, 80, 90% मार्क आणलेल्या मुलांशी किंवा भावंडांशी करू नये. त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांनी रेग्युलर अभ्यास करावा आणि रेग्युलर अभ्यास करत असताना मुलांना जे मार्गदर्शन लागतं, एक तर टीचरच्याद्वारे किंवा ट्युशनद्वारे किंवा आपण स्वतः, कारण आपण सुद्धा शिकलेले असतो आणि या लहान मुलांना आपण डेफिनेटली मार्गदर्शन करू शकतो. आणि हे अकॅडमिक मार्गदर्शन करून ते जेवढं मिळवतील मार्क्स त्या भरवशावर त्यांना क्रिटिसाइज करणं किंवा त्यांना त्या गोष्टीवर बोलून त्यांचा आत्मविश्वास कमी करणं हे बरोबर नाही आहे. ह्याचबरोबर आता हे तिन्ही गोष्टी तुम्ही सांगितल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपसात आपली एक व्यक्ती म्हणून काय चर्चा होते मुलांशी याला सुद्धा प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या गोष्टी शेअर करायला पाहिजे, हसायला पाहिजे, त्यांच्याशी खेळायला सुद्धा पाहिजे. थोडा वेळ त्याच्यासाठी आपल्याला काढणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं होतं हे ॲक्च्युली की पालकांची भूमिका साधारण घरामध्ये कशी असावी. मग त्याचसोबत मुलांचा जर वेळ घराच्या व्यतिरिक्त जास्त जात असेल तर तो शाळेमध्ये. मग इथे भूमिका जी आहे ती शिक्षकांची आहे. मग शिक्षकांची भूमिका साधारण ती कशी असावी आणि मुलांच्या ज्या मानसिक आरोग्यावरती त्याचा कसा परिणाम दिसतो आणि मग काय बदल घडायला हवेत शाळेमध्ये किंवा इतर वातावरणामध्ये. शाळेत मुलं टीचरबरोबर भरपूर वेळ असतात, ही गोष्ट एकदम बरोबर आहे. म्हटलं तर घरात आईवडिलांबरोबर कदाचित कमी वेळ संपर्क येतो आणि बाकीचा वेळ तर झोपेत जातो. तर शिक्षकांनी मुलं जेव्हा एक वर्षभर त्यांच्याबरोबर 8-10 महिने तरी बरोबर असतात, दिवसभर बरोबर असतात, तर त्या मुलांची वागणूक, वर्तणूक ही बघून त्यांना जर काही लक्षात आलं तर त्यांनी लगेच ही गोष्ट ॲक्च्युली आजकाल शाळांमध्ये सुद्धा काउन्सिलर्स कंपल्सरी केलेले आहेत आणि शाळेत काउन्सिलर्स असतात जिथे मुलांना फ्री समुपदेशन किंवा त्यांचं डायग्नोसिस करण्यात येतं. तर शिक्षकांनी जर एखादी गोष्ट बघितली की हा मुलगा खूपच सगळ्यांना डिस्टर्ब करतोय, ॲग्रेसिव्ह आहे, डिसरिस्पेक्टफुल वागतो किंवा ह्याचं खाण्यात बिलकुल मन नाही आहे किंवा एखादा मुलगा खूप डिप्रेस्ड शांत बसलेला आहे, बाकीच्या मुलांशी बोलत नाही, शेअरिंग केअरिंग या गोष्टी नाही आहेत, हे टीचरच्या लक्षात आल्याबरोबर अर्ली आयडेंटिफिकेशन टीचरनी ह्या गोष्टी पेरेंट टीचर मीटिंग जेव्हा होते तेव्हा पालकांच्या लक्षात आणून देणं, त्याचप्रमाणे काउन्सिलर्सला सुद्धा या गोष्टी लक्षात आणून देऊन त्याच्यावर काउन्सिलर ठरवेल की ही खरोखर काय उपाययोजना करण्यासारखी गोष्ट आहे. तर टीचरचा फार मोठा रोल आहे या बाबतीत. म्हणजे एकंदरीत पालकांचा म्हणा किंवा शिक्षकांचा म्हणा, पालकांच्या बाबतीत आपण अतिसंरक्षण ज्याला ओव्हर प्रोटेक्शनचं पण आपण चर्चा केली आणि मार्गदर्शन गायडन्स यामधलं संतुलन कसं साधावं जेणेकरून मुलं ही आत्मनिर्भर होतील यावरही आपण मगाशी चर्चा झाली. त्याबद्दलही आपल्याकडून अजून अपेक्षित आहे. आणि मुलांमध्ये साधारण ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो की सेल्फ एस्टीम आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक साधारण व्यावहारिक उपाययोजना काय असावी याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात. बेसिकली हे महत्त्वाचं आहे की आपण त्या मुलाकडे
तो मुलगा आहे, आता शिक्षणाचा आहे, माझा मुलगा आहे, असं न बघता एक इंडिव्हिज्युअल म्हणून बघायला पाहिजे. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलची ही गरज असते की त्याला स्वाभिमान, एन्करेजमेंट, कोऑपरेशन, ॲक्सेप्टन्स, नंतर त्याची ऊर्जा वाढवण्यासाठी त्याला प्रेमाची गरज असते, त्याला आपण शांतीची सुद्धा गरज असते, चांगल्या झोपेची गरज असते. तर ह्या गोष्टी ज्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलला महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणतो ना की इंडिव्हिज्युअलचे 7 गुण आहेत आणि ते 7 गुण म्हणजे काय, आपण वी आर ह्युमन बिईंग्स. तर ह्या बिईंगचे 7 गुण जे आहेत की एक आहे शक्ती, पवित्रता, खुशी, प्रेम, शांती, नॉलेज आणि आनंद. ह्या गोष्टींची सगळ्यांना प्रत्येक स्टेजला गरज आहे. म्हणजे गर्भात असलेल्या बाळाला सुद्धा या गोष्टींची गरज आहे. तर आपण त्या दृष्टीने एकमेकांकडे बघून ह्या सॉफ्ट स्किल्सचा वापर करून जर एकमेकांशी आपण व्यवहार केला तर आपल्याला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आणि आपल्या सुख जे मिळायला पाहिजे आयुष्यात त्याच्यात मिळू शकेल. म्हणजे एकंदरीत गर्भसंस्कार हाही प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे, जो आपल्या उत्तरातून आम्हाला जाणवलं. स्क्रीन टाईम कमी करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचेही मुद्दे आपण चर्चा केली. मग जर ही मानसिक आरोग्याची समस्या जर आपल्याला आढळली तर साधारण मदत कशी घ्यावी, कोणत्या पद्धतीने घ्यावी, साधारण वेळ किती दौडावा आणि कधी आपण साधारण जी आपण ज्याला म्हणतो की प्रोफेशनल हेल्प, तज्ज्ञांचा सल्ला किंवा मदत घेणं कधी गरजेचं आहे? कारण वेळ आपल्याकडे अतिशय शेवटची 10 मिनिटं बाकी आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. जसं आपण पहिलेच डिस्कस केलं की आपल्याला लक्षणं लक्षात आल्याबरोबर आपण जे पहिले प्राथमिक लक्षणं बघितली ते दिसल्याबरोबर किंवा जर आपल्याला कळत नसेल की काहीतरी डिफरंट आहे, काहीतरी गडबड आहे, तर लगेच तज्ज्ञाकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला जेव्हा आपण म्हणालात, आपण सांगितलं की डॉक्टर असतात, टीचर असतात, सायकोलॉजिस्ट असतात आणि सायकॅट्रिस्ट सुद्धा असतात. तर हा जो प्रकार आहे कुठेतरी आजही मानसोपचार तज्ज्ञाकडे आपल्या मुलाला घेऊन जाणं किंवा पाल्याला घेऊन जाणं हे कुठेतरी स्टिग्मा ज्याला आपण म्हणतो की एक संकोच असतो पालकांमध्ये. तर साधारण याबद्दल आपण काय सांगू शकाल? पूर्वी ह्याबद्दल खूप जास्त संकोच असायचा, पण आता जसा अवेअरनेस वाढतोय लोकांचा मानसिक, कारण आपणच स्वतः परेशान आहे, स्वतःमुळे परेशान आहे, आपले मुलं स्वतःमुळे परेशान आहेत आणि आपण एकमेकांमुळे परेशान आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला जी खुशी, शांती मिळायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे, तो मिळत नाही आहे. तर अशा वेळेला आपण एक प्रेस्टीज म्हणतात ना, प्रेस्टीज इश्यू, की मी जर सायकॅट्रिस्टकडे नेलं माझ्या मुलाला तर लोक काय म्हणतील, त्याचे फ्रेंड्स काय म्हणतील, शाळेत काय म्हणतील, ह्या गोष्टीला आपण प्राधान्य न देणं आणि आपल्या माइंडसेटमध्ये असा बदलाव आणणं ही काळाची गरज आहे. कारण मुलं म्हणजे आपल्याला अत्यंत प्रिय असतात, आपली मुलं आपल्याला अत्यंत प्रिय असतात आणि त्या मुलांचं भलं हे माझ्यासाठी प्रथम प्राधान्य असावं की लोक काय म्हणतील या बाबतीत आपणच विचार करावा. आणि मला असं वाटतं की लोक काही पण म्हणो, पण जर आपलं मूल पुढे गेलं तर आपल्याला वाईट संगतीला लागलं किंवा कुठल्याही कारणाने जर त्या मुलाला लाईफमध्ये फेलियर येणार असतील, तर सक्सेसफुल होणार नसेल, तर त्याचं दुःख मुलाला आणि आपल्याला भोगावं लागतं, आपल्या नेबर्सला नाही भोगावं लागत. त्याच्यामुळे आपल्या मुलांसाठी काय महत्त्वाचं आहे ह्याचा पूर्ण विचार करून आपण ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन, पैसा खर्च झाला थोडा तरीही चालेल तज्ज्ञांकडे जाण्यात, 2 कपडे कमी घ्यायचे, 2 सुखाच्या वस्तू कमी घ्यायच्या, आउटिंग कमी करायचं, बाहेर खाणं पिणं कमी करायचं, तो पैसा आपण इथं लावावा आणि आपल्या मुलाच्या भल्यासाठी कुठली गोष्ट आहे याचा निर्णय आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पालकांनी सुद्धा आपली निर्णय शक्ती वाढवणं हे गरजेचं आहे. खरोखर अतिशय महत्त्वाचं होतंय. इतर व्याधींच्या बाबतीत जेव्हा आपण एखादा तज्ज्ञ डॉक्टर शोधतो तेव्हा तो जवळपासचा शोधतो, पण ज्यावेळी मानसोपचार तज्ज्ञ शोधण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी तो लांबचा असावा, जेणेकरून जवळच्या लोकांच्या लक्षात येऊ नये हा संकोच आणि म्हणजे कुठेतरी ती कलंकित भावना बऱ्यापैकी कमी झालेली आहे, पण अजूनही समाजामध्ये आपण ती पाहतो, पण ती कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. इतर उपचारासारखंच या उपचाराकडे बघणं महत्त्वाचं आहे.
मग या बाबतीत मॅडम जिथे आपण ज्याला म्हणतो ना की शाळा, पालक आणि डॉक्टर यांच्यामधला समन्वय साधारण आपण कसा साधता येईल? बघा, गव्हर्नमेंटने सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे की शाळेत स्कूल हेल्थ ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. स्कूल हेल्थ ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा डॉक्टर जातो आणि एका दिवशी एक वर्ग तपासतो, तेव्हा माझा अनुभव असा आहे की 35 जणांचा जर वर्ग असेल तर कमीत कमी 5 ते 6 अशी मुलं असतात की ज्यांना खरोखर मेजर काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम मुलांनी कुठंच बोलून दाखवलेला नाही आहे. तर त्यांना जर विचारलं कि आपने काउंसलर के साथ शेयर किया क्या, आपने टीचर को बताया क्या? नहीं नहीं, बिल्कुल नहीं, टीचर को तो आप बताना ही नहीं. फिर अपने मम्मी को बताया क्या? नहीं डॉक्टर, ऐसा बिल्कुल मत करो आप. मग काय करायचं? माझं ऐकशील? हो ऐकील. तर एक पहिल्यांदा भेटलेल्या डॉक्टरवर विश्वास ठेवून मुलं ह्या गोष्टी करायला तयार होतात. तर हा स्कूल हेल्थ प्रोग्राम जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जो एक तज्ज्ञ डॉक्टर तिथे जाऊन जेव्हा एकेका मुलाची तपासणी करतो तेव्हा जे मिस झालेले किंवा नजरेआड झालेले प्रॉब्लेम्स असतात ते लक्षात येतात आणि मग त्या बाबतीत टीचरला अवगत करून देणं, पालकांना अवगत करून देणं, त्याचप्रमाणे काउन्सिलरला सुद्धा या बाबतीत, कारण शेवटी मुलांबरोबर डॉक्टर तर निघून जाईल तपासून, पण मुलांबरोबर कोण राहणार आहे? टीचर, काउन्सिलर आणि पेरेंट्स. ह्या सगळ्यांना ही गोष्टी असं समन्वय साधणं की डॉक्टरनी आपले फाइंडिंग्स काउन्सिलरला सांगणं, टीचरला, मग त्याच्याबद्दल काय करता येईल हे आपसात चर्चा करून मुलाच्या भल्यासाठी जे आहे ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून स्कूल हेल्थ प्रोग्राम अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी महत्त्वाचं होतं स्कूल हेल्थ प्रोग्राम, ज्या निमित्ताने अगदी नजरेतून सुटलेल्या काही गोष्टी काउन्सिलर एक तज्ज्ञ असल्या कारणाने त्यांच्या ते लक्षात येतं आणि अर्ली इंटरव्हेन्शनला कुठेतरी मदत होते, जेणेकरून भविष्यातले मोठे प्रॉब्लेम्स हे टाळले जाऊ शकतात. नक्कीच मॅडम, शेवटची 2 ते 3 मिनिटं आपल्याकडे उरलेली आहेत, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना साधारण कशा प्रकारे आपल्याला करता येईल हे थोडक्यात आपण काय सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अगदी. तर इतकी भयंकर सुनामी आज समोर येऊन ठेपलेली आहे, तर आज थांबून विचार करणं खूप गरजेचं आहे की असं का होतं आहे आणि आता जे झालं ते झालं, त्याच्यावर उपाययोजना काय करायची हे पण आतापर्यंत आपण बघितलं. पण आता जसं आपण मगाशी बघितलं की गर्भसंस्कार, जेव्हा मूल गर्भात असतं तेव्हा आईच्या मानसिकतेचा पूर्ण प्रभाव त्या डेव्हलपिंग पर्सनॅलिटीवर पडत असतो. म्हणून आपल्याकडे आपण आपल्या जुन्या लोकांकडनं पण ऐकलेलं आहे की जेव्हा गर्भवती महिला घरात असते तेव्हा घरचं वातावरण चांगलं ठेवा, चांगलं म्युझिक, तणाव घरात नको, तिचा आहार चांगला हवा, तिला रेस्ट चांगली मिळावी. तर ह्या आईनी चांगले विचार, चांगले पुस्तकं वाचणं, चांगल्या गोष्टी बघणं आणि चांगले संवाद साधणं आणि ते चांगले व्हायब्रेशन्स त्या डेव्हलपिंग मुलाला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या बाबतीत मी सांगू इच्छिते की जे गायनॉकॉलॉजिस्ट वगैरे जे गर्भसंस्कार ही पद्धती आपल्या पेशंट्सला शिकवतात त्यांनी संशोधन लेखसुद्धा या बाबतीत प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं आहे की मातेला तर त्या गोष्टीचा फायदा होतोच होतो, पण जे मूल जन्माला येतं ते सुद्धा अत्यंत सुदृढ, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ मूल जेव्हा आपण ह्या जगात आणतो तेव्हा ते मूल, म्हणतो ना आपण की रूट स्ट्रॉंग असले तर वृक्ष स्ट्रॉंग राहणार. तर असं हे मूल जेव्हा चांगल्या रीतीने डेव्हलप झालेलं असतं तेव्हा ते आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कठीण परिस्थितींना सक्षमतेने सामना करू शकतं. अशी पक्की पिढी आपल्याला समोर आणणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही थेरपी आम्ही डॉक्टर्स लोक, सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट हे सुद्धा वापरतात. ॲफर्मेशन्स सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपलं माइंड फ्रेश असतं आणि झोपायच्या आधी या 2 वेळेला ॲफर्मेशन्स म्हणजे की पॉझिटिव्ह ऊर्जा आपण स्वतःला देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण असं कधीच नको म्हणायला की मला हे जमतच नाही आहे, माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे. नो, वी शूड टेल अवर सेल्फ्स की नाही, मी शक्तिशाली आहे, मी सक्सेसफुल आहे, मला आज जे काही मिळालं आहे त्याच्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानते. मला जे काही आयुष्यात मिळालं आहे, माझे आई वडील, माझी भावंडं, वस्तू, सगळं, माझी शारीरिक
आणि मानसिक जे माझं स्वास्थ्य आहे ह्याच्याबद्दल सुद्धा मी धन्यवाद, शुक्रिया अदा करणं, तर हा एक माइंडसेट ठेवणं. नंतर सकाळी उठल्याबरोबर सुद्धा हे 4-5 पॉझिटिव्ह ॲफर्मेशन स्वतःला म्हणणं. हे बरेच लोक म्हणतात यांनी काय होणार आहे, करून बघायचं. याचा पॉझिटिव्ह इफेक्ट इतका जास्त आहे की याचे मिरॅक्युलस इफेक्ट्स आम्ही आमच्या पेशंटमध्ये बघितलेले आहेत. नाही, नक्कीच मॅडम, आपल्या बोलण्यातून एकंदरीत लक्षात आलेलं आहे की मेडिटेशन, अफर्मेशन्स आणि या गोष्टी स्वतःमध्ये सुधारणा आणि आपल्या स्वतःचं मन बलशाली करण्यामध्ये किती महत्त्वाचं असतं हेच आपल्या संवादातून लक्षात आलेलं आहे. हा विषयच एक असा सखोल आहे आणि व्यापक आहे की याला 1 तासाचा वेळ पूर्ण हे अशक्य आहे. नक्कीच हा उरलेला विषय आपण पुढच्या कधी कोणत्या तरी भागामध्ये नक्कीच कव्हर करूया. पण आता वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला हा भाग इथेच याची सांगता करावी लागत आहे. आपल्या एकंदरीत सुंदर आणि विचार प्रवर्तक अशा संवादातून एक गोष्ट लक्षात आली की मनाचं आरोग्य ही खऱ्या अर्थाने लक्झरी नाही आहे, तर ती एक गरज आहे. म्हणजे आपण अगदी थोड्याच हॅपी माइंड क्रिएट्स अ हेल्दी लाईफ आपण जेव्हा इंग्रजीत म्हणतो, तर आनंदी मन हे निरोगी जीवन घडवत असतं आणि निरोगी जीवन वैयक्तिक जेव्हा घडतं तेव्हा एक निरोगी समाज घडत असतो. नक्कीच मॅडम, आपण इथे आलात, वेळात वेळ काढून जो आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा कधीतरी हा विषय आपण कव्हर करूया. प्रेक्षको, आपण पाहिलं की किती महत्त्वाचा आणि संवेदनशील असा विषय होता. नक्कीच पुढच्या भागामध्ये, हॅलो डॉक्टरच्या पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह आपण नवीन तज्ज्ञांसोबत भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.